मूर्तीकारांचा सन्मान सोहळा, श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाचा उपक्रम। श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून उत्तर कसबा येथील मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीने गणेश मूर्ती साकारणाऱ्या 14 मूर्तीकारांचा शॉल, श्रीफळ, फेटा, स्मृतिचिन्ह, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कारंजे, ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे, वैजनाथ हत्तुरे, ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। कसबा गणपती मंडळ उपक्रमशील मंडळ असून दुर्लक्षित असलेल्या मूर्तीकारांचा सन्मान करून सोलापुरातील सर्व मंडळांना आदर्शवत ठरणार आहे। अशा मूर्तीकारांना प्रोत्साहनाचे कार्य करीत असल्याचे विचार सर्व मान्यवरांनी व्यक्त केले व मंडळ राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले। सदर प्रसंगी मंडळाचे ट्रस्टी, विश्वस्त, सल्लागार, मार्गदर्शक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुंधती शेटे यांनी केले तर आभार मंडळाचे उत्सव अध्यक्ष शशिकांत विराजदार यांनी मानले। आपणा सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व उपस्थित गणेश भक्त, सोलापूरचा इतिहास या ठिकाणी जगामध्ये मूर्तीच्या रूपात दर्शविणारे आमचे सर्व प्रसिद्ध मूर्तिकार। खरं तर कसबा गणपतीची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। अतिशय शिस्तप्रिय आणि एक चांगल्या पद्धतीचा मिरवणूक, देखावा आणि सर्व सण एक चांगल्या पद्धतीने कसबा गणपतीच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजिले जातात आणि त्याचा संपूर्ण आदर्श हे महाराष्ट्रातील गणपतीचे मंडळे घेऊन या पद्धतीने कशी आपली मिरवणूक निघेल, या पद्धतीने कसा आपला देखावा सादर करता येईल असा प्रयत्न करत असतात। सोलापूरसाठी अतिशय ही एक मौलिक बाब आहे की या ठिकाणी कसबा गणपतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आणि मी या ठिकाणी स्वतःला भाग्यवान समजतो की या ठिकाणी आज मला बोलवून सत्कार केला, देवाची आरती करायला मिळाली। खरंच खूप मी प्रदेश साहेब, महेश कोट्यांना, तसेच या कसबा गणपतीचे अध्यक्ष शशिकांत विराजदार, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, खरोखरच मला ज्यावेळेला निमंत्रण मिळालं त्यावेळेला मी असा विचार केला होतो की कशासाठी, म्हणजे आज गणेश जयंती आहे, गणेश जयंतीमुळं सकाळपासून कार्यक्रम चालू आहे। मग मी वेळ विचारल्यानंतर शशिकांतने मला सांगितलं की तुमचं शाळा संपल्यानंतर तुम्हाला वेळ आहे। म्हणजे मला काय वाटलं की 12 वाजता मला निमंत्रण असणार आणि मला, कारण का शाळेमध्ये सध्याला आता प्रॅक्टिकल चालू आहे 12वीचे 10वीचे, मग ते सोडून मला येता येणार नाही असं मी म्हणणार होतो। त्याच्या अगोदरच त्यांनी मला सांगितलं की तुमचं सर्व कामकाज संपल्यानंतरच तुम्हाला इथं आम्ही बोलवणार आहे। त्याबद्दल मी खरोखरच त्या मंडळाचं आणि सर्व गणेशोत्सव मंडळाचं काम मला जसं मला कळायला लागलं तसं मला या गणपतीच्या गणपतीच्या मंडळाच्या कामकाजाची मला माहिती आहे। विशेष म्हणजे या मंडळाच्या सर्व पदाधिकारी मंडळाशी माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि जवळचा संबंध आहे आणि अशा या उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं नियोजन यावेळी या मंडळाने केलं। या गणेशाची आपण फक्त पूजा करून कोणत्याही कार्याला सुरुवात करतो, अशा गणेशाच्या मूर्तीचं त्या मूर्तिकाराच्या हातून या मूर्त्या घडतात आणि त्या मूर्त्यांचं आपण पूजन करतो आणि ह्या पूजनाच्या माध्यमातून आपला कामाचा श्री गणेशा करतो। तर अशा मूर्तिकारांचं खरोखर आपण जो कौतुक सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं मी या मंडळाचे फार फार आभार मानतो की अशा मंडळाने कार्यक्रम घेतलेला आहे। मूर्तिकारांचे आभार मानतो। मूर्तिकारांच्या हातात जी कला त्या परमेश्वरांनी दिली त्याचं रूप आपण समोर ह्या कसबा गणपती पण पाहतो आहोत। आणि विशेष म्हणजे आता या मूर्तिकारांना आपण गेल्या काही वर्षापासून की ज्या मूर्ती आपण बनवता त्या मूर्ती आपण म्हणजे आपण जसं म्हणू की आपल्या शहराला किंवा आपल्या